देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. आज परत एकदा देवाने आपल्याला सुंदरशी संधी दिली आहे आणि देवाचं जे वचन आहे ते आज आपण पाहणार आहोत. आणि आपला आजचा विषय आहे येशू विरोधात अनेक जे षडयंत्र आहेत ते करण्यात आले आणि त्या षडयंत्रांना त्याने कशा प्रकारे तोंड दिलं हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हा जो विषय आहे हा खूप मोठा आहे, परंतु जे मेन भाग आहेत ते पवित्र शास्त्रातून आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि अनेक वेळा तुम्हाला पाहायला भेटेल की इतक्या भयानकरित्या येशू विरोधात जे आहे षडयंत्र करण्यात आले आणि त्या षडयंत्राचा जो सामना आहे तो येशूने केला. पण तो करण्यासाठी त्याने कोणकोणत्या प्रकारची जी सामग्री आहे ती वापरली हे आज आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आणि ज्यांनी येशूच्या विरोधात षडयंत्र केलं ते लोक कोण आहे आणि त्यांनी अशा प्रकारे का केलं हे देखील आपल्याला आजच्या संदेशातून जे आहे, शिक्षणातून जे आहे ते समजण्याकरता मदत होणार आहे. आणि म्हणून पहिला जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे तो आपण पाहूया. तो आहे येशूने नेहमी लोकांना जे आहे ते सत्याने उत्तर जे आहेत ती दिलेली आपल्याला चारही शुभवर्तमानांमध्ये पाहायला भेटतं. आता मत्ते, मार्क, लूक आणि योहान ही जी चार शुभवर्तमान आहे ही येशूच्या शिष्यांनीच काय केलेली आहे, त्या ठिकाणी लिहिलेली आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यांनी जे पाहिलं, जे न्याहाळलं, त्यांनी जे चाचपळलं, त्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने नमूद केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि आपण पाहतो की त्यांनी येशूचं जे जीवन आहे ते अतिशय जवळून त्यांनी पाहिलेलं होतं आणि म्हणून ते त्याच्याविषयी इतकं स्पष्ट जे लिखाण काम आहे ते करू शकले देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने. मग ज्या वेळेला ते येशू सोबत होते त्या वेळेला आपण पाहतो की त्यांनी येशूला लोकांसोबत ज्या ज्या वेळेला तो संवाद करत होता, थँक्यू पवित्र आत्मा, ज्या ज्या वेळेला लोकांसोबत तो संवाद करत होता त्या त्या वेळेला त्यांना त्यांच्या हे निदर्शनामध्ये आलं की तो नेहमी सत्य जे आहे ते तो बोलत होता. आणि आपण पाहतो की योहानाचं जे पुस्तक आहे 17वा अध्याय आणि त्याचं जे 17वं वचन आहे त्या वचनामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि हा जो मुद्दा आहे, येशूने नेहमी लोकांना जे आहे सत्याने उत्तरं दिली, हा मुद्दा आपण समजून घेणार आहोत. आणि योहान 17वा अध्याय आणि त्याचं जे 17वं वचन आहे त्या 17व्या वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझं वचन हेच काय आहे, सत्य आहे. आता लक्ष द्या, येशू हा ज्या ज्या वेळेला लोकांशी संपर्क साधत होता त्या त्या वेळेला येशूने नेहमी सत्य जे आहे ते लोकांना काय केलं, सांगितलं. आणि त्या ठिकाणी जर दोष जर एखाद्याला द्यायचा असेल तर आपण पाहतो की त्यावरून त्याला दोष काय झाला माहिती का, त्याला देण्यात आला. म्हणजे येशूने अशा गोष्टी केल्या की ज्या देवाला आवडणाऱ्या आहेत. आणि वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की तुझं वचन हेच काय आहे, सत्य आहे. आणि नेहमी येशू हा सत्य लोकांसोबत बोलत असल्या कारणामुळं त्याला जे आहे ते दोष देण्यात आलेलं होतं. आता अनेक वेळा ज्या वेळेला तुम्ही देखील लोकांबरोबर सत्य बोलतात त्यावेळेला तुम्हाला अनेक वेळा हे आढळून येईल की लोक तुम्हाला जे आहे ते दोष देतात. आणि ते का तुम्हाला दोष देतात, कारण तुम्ही सत्य जे आहे ते बोललेले आहात. आता आपण पाहतो की आपण ज्यावेळेला सत्य बोलतो त्यावेळेला ते सत्य सर्वांनाच आवडल असं नाही, किंवा ते सत्य
सर्वच जण जे आहे ते समजून घेतील असं नाही. तर येशूच्या बाबतीत देखील आपल्याला काही अंशाने अनेक वेळा ह्याच गोष्टी पाहायला भेटते, की येशूने नेहमी सत्य जे आहे ते लोकांना सांगितलं आणि सर्वांनाच त्या ठिकाणी सत्य जे आहे ते आवडलं नाही आणि ज्यांना ते आवडलं नाही, त्यांनी येशूला काय केलं माहिती का? दोष दिले. मग तुम्ही जर सत्य बोलले, तर तुमचं सत्य बोलणं हे सर्वांनाच आवडणार नाही आणि त्यामुळं ही संभावना आहे, की ज्यांना ते आवडलेलं नाहीये, ते तुम्हाला काय करतील? दोष देतील. आणि मग त्यामध्ये तुम्हाला नवल असं काही वाटायला नको आहे. कारण अ, तुम्ही त्या वेळेला जर तो मुद्दा समजून घेतला, तर तुम्हाला हे पण समजून येईल, की ह्या गोष्टी पूर्वी झालेल्या आहेत आणि त्याच त्या परत-परत होत आहे. म्हणजे उपदेशिकाच्या पुस्तकामध्ये सलोमन राजा म्हणतो, की सूर्याच्या खाली आणि पृथ्वीच्या वरती ज्या काही गोष्टी होत आहेत, त्या यापूर्वी होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे लोकं हे जर सत्य अ, ऐकणारे असते, तर त्यांनी येशूला दोष दिला नसता. मग येशूच्या काळामध्ये देखील आपल्याला असं पाहायला भेटतं, की सत्य ऐकण्याची जी काही क्षमता होती, ती त्या लोकांमध्ये नव्हती आणि त्यांनी येशूला दोष दिले. मग आज देखील लोकांमध्ये सत्य ऐकण्याची क्षमता आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आणि म्हणून ते लोकं काय करतात? ते दोष देतात. आणि मग तुम्ही अनेक वेळा हे पाहिलं असेल, की तुम्हाला देखील तुम्ही खरं बोलले आणि तुम्हाला काय केलेलं आहे? दोषी जे आहे ते अ, ठरवलेलं आहे. तुम्हाला दोष ते आहेत दिलेला आहे. मग येशूला कशाप्रकारे दोष देण्यात आले किंवा कशाप्रकारे येशू ज्यावेळेस सत्य बोलत होता, त्याने ते सत्य बोलू नये म्हणून त्याच्या विरोधात कशाप्रकारे जे काही षडयंत्र आहे किंवा कशाप्रकारे जे काही सापळे आहेत अ, ते टाकण्यात आले किंवा कशाप्रकारे जे षडयंत्र आहे ते करण्यात आले, हे आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या 22वा जो अध्याय आहे, मत्तयाचं पुस्तक 22वा जो अध्याय आहे, 22व्या अध्यायाच्या 15 वचनापासून ज्यावेळेला आपण 22 वचनापर्यंत वाचतो, मत्तयाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 15 वचनापासून तर 22 वचनापर्यंत ज्यावेळेला आपण वाचतो, तर त्या ठिकाणी आपण पाहतो, की प्रभू येशू ख्रिस्त हा लोकांना सत्य गोष्टी शिकवत असताना त्या ठिकाणी अ, काही जी लोकं आहेत ना, परुष जे आहेत बघा वचन 15 वाचतो. वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे याविषयी त्याच्याविषयी काय केलं? त्याच्याविषयी एक सापळा रचला. षडयंत्र जे आहे त्याच्याविषयी केलं. आणि आपण पाहतो, की हे जे परुषी आहे, ह्यांना देवाविषयी माहिती होती. हे अ, हे पुढारी होते. हे जे परुषी आहे, हे इस्रायलाच्या काळामध्ये अ, पुढारीपण करत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे जे आहे ना, हे येशू सत्य बोलत असल्या कारणामुळं त्या परुषी वर्गाला त्याचं सत्य बोलणं आवडलं नाही आणि म्हणून त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अडकवण्याकरता त्यांनी मसलत केली, त्यांनी षडयंत्र केले, त्यांनी जे आहे ते सापळे रचले आणि अशाच एक प्रकारचा सापळा ह्या ठिकाणी त्यांनी येशूला बोलण्यात धरून देण्यासंदर्भात रचलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि ज्यावेळेला आपण हा 22 पर्यंतचा संपूर्ण वृत्तांत वाचतो ना, तर ह्या ठिकाणी जो सापळा त्यांनी रचला, तो आपल्याला पाहायला भेटतो वचन 17 मध्ये. ते त्या ठिकाणी म्हणाले, की "गुरुजी, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही हे आपण आम्हाला काय करा सांगा." परंतु आपण पाहतो, की येशूमध्ये आत्मे ओळखण्याचं जे गिफ्ट आहे ते काम करत होतं. लक्ष द्या. येशूमध्ये आत्मे ओळखण्याचे जे दान आहे, जे वरदान आहे, ते काम करत होतं आणि हे जे वरदान आहे, हे वरदान त्याला केव्हा मिळालं, तर वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपला विषय फार मोठा होईल, पण तर एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, की गॅब्रिएल देवदूत जे आहे ना, तो मरियेला त्या ठिकाणी दर्शन देतो आणि मरियेशी बोलतो, की "पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि ज्या बाळाचं काय होईल जन्म." म्हणजे जन्मापासूनच आपण पाहतो, की प्रभू येशूकडं हे जे
आत्मे ओळखण्याचे जे काही गिफ्ट आहे अ, ते असलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि अनेक असे जे स्कॉलर्स आहेत पवित्र शास्त्राचे ते देखील हेच म्हणतात की लहानपणापासूनच येशूकडे हे जे गिफ्ट होतं आत्म्याचं ते होतं. काही जण असं म्हणतात की ज्यावेळेला तो पाण्यातून वर आला बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्यावेळेला पवित्र आत्मा त्याच्यावरती आला तेव्हापासून हे जे गिफ्ट आहे ते त्याच्यामध्ये काम करत होतं. पण ते केव्हा भेटलं हे याकडं जाण्या अगोदर म्हणजे हे समजून घेण्याऐवजी आपण हे समजून घेणार आहोत की येशूमध्ये आत्मे ओळखण्याचं जे काही वरदान आहे ते काम करत होतं आणि ते वरदान कशा प्रकारे लोकांना ओळखायचं तर त्याच्या वचन 18 मध्ये लिहिलेलं आहे. येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? आता बघा, ते जे परुषी आहेत, ते येशूला सापळ्यामध्ये अडकवण्याच्या विचाराने आलेले आपल्याला पाहायला भेटतात. परंतु त्यांचं कोणत्या अनुषंगाने त्याच्याकडं येणं झालं हे येशूने काय केलं? ओळखलं आणि मग येशू त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे त्यांना हे म्हणत आहे, की तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही काय आहात? तुम्ही ढोंगी आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही कैसराला कर देणं योग्य की अयोग्य हे हे विचारण्याच्या अनुषंगानेच अ, आलेले माझ्याकडे आलेले नाहीये. तर तुमचा जो दुष्टपणा आहे, दुष्टपणा काय आहे? येशूला धरून देणं. हा त्यांचा काय आहे? दुष्टपणा आहे. आणि ह्या दुष्टपणासह ते येशूकडं धरण्याच्या उद्देशाने गेलेलं येशूला त्या ठिकाणी कळालं होतं. आणि आपण ह्या ठिकाणी काय पाहतो? आपण पाहतो, की अनेक वेळा आपण जितकं चांगलं करतो, तितकं आपल्याला देखील अशा प्रकारे षड्यंत्र करून पकडण्याचे प्रयत्न जे आहे, ते केले जातात. आणि ते जे करतात ना, जे अशा प्रकारचे प्रयत्न करतात ना, त्यांना देवाविषयी चांगलं माहिती आहे, पण त्याचा काही फायदा नाही. त्यांना देवाविषयी माहिती असूनही. ह्या ठिकाणी देखील आपण पाहतो. ह्या शास्त्री वर्गाने, ह्या परुष वर्गांनी खऱ्या अर्थाने येशू जे काही सांगत होता, त्याचं परीक्षण करायला पाहिजेल होतं. आणि त्यानंतर आपण पाहतो, की जे काही डिसिजन आहे, ते घेणं गरजेचं होतं. पण त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या बोलण्याचं परीक्षण केलं नाही आणि ज्या गोष्टी करायला नको आहे देवाच्या विरोधात ते करत बसले. परंतु एक व्यक्ती आहे जो आपल्याला योहानाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटतो, ज्याचं नाव निकोदेमस आहे. त्याने अ, येशूच्या प्रत्येक गोष्टींचं परीक्षण केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहतो, की येशू करता त्याने एक ठिकाणी मध्यस्थी देखील केली आहे आणि आपण पाहतो, की हा जो आहे, हा देखील रात्रीच्या वेळेला आपण पाहतो, ज्यावेळेस आपण योहानाचं जे पुस्तक आहे, योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आपण ज्यावेळेस काढतो ना, तर त्या 3ऱ्या अध्यायामध्ये कशाप्रकारे प्रभू येशू जो आहे, तो निकोदेमस जो आहे ना, निकोदेमस हा फरीसी होता आणि तो रात्रीच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आला आणि निकोदेमस जो होता तो एक मोठा मनुष्य होता, एक मोठा अधिकारी होता, एक धर्मगुरू देखील तो होता आणि तो त्या ठिकाणी बघा काय म्हणत आहे, रात्री तो येशूकडे आला आणि तो येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हाला ठाऊक आहे." म्हणजे त्याने येशूच्या शिकवणीचं जे अ, परीक्षण आहे ते त्याने केलं होतं आणि येशूच्या शिकवणीच्या त्या परीक्षणामुळे त्याला हे कळालं, की येशू हा देवाकडून आलेला असा आहे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की अनेक वेळा आपण पाहतो, की येशू ज्या वेळेला सत्य लोकांना सांगायचा, त्या वेळेला येशूचं लोकांना सत्य सांगणं, हे ह्या वर्गाच्या लोकांना आवडत नव्हतं आणि म्हणून ते येशू विरोधात षडयंत्र जे आहे ते करत होते. आणि त्यांचं जे षडयंत्र आहे ते येशूने काय केलं माहिती का? येशूने त्यांचं जे षडयंत्र आहे, ते उधळून लावलं. कशाच्या सहाय्याने? पवित्र आत्म्याचं जे काही दान आहे, आत्मे ओळखण्याचं त्याच्या सहाय्याने. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये तुम्ही देखील जर अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना जर करत असाल सेवेमध्ये, तर मग तुम्ही देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे, की तुम्हाला
देवाने पवित्र आत्म्याचं हे जे दान आहे आत्मे ओळखण्याचं, हे काय करावं? द्यावं. कारण ह्या देवाच्या आत्मे ओळखण्याच्या जे काही दान आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारची जी काही लोकांची षडयंत्र आहे किंवा लोक तुमच्या विरोधामध्ये जे काही रचतात ते तुम्हाला काय करतील? ते तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकता येईल, जसं येशूने केलं. ठीक आहे. मग आता जो दुसरा मुद्दा आहे तो हा आहे की प्रार्थनेत कायम ना येशू काय राहत होता. नेहमी आपण पवित्र शास्त्र जेव्हा वाचतो त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की प्रभू येशू एकांतामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होता. प्रभू येशू पूर्ण रात्र प्रार्थना करत होता. प्रभू येशू गेतसेमने बागेमध्ये म्हणजे येशूचं जे जीवन होतं, येशूची जी लाईफ होतं, येशूचं जे जीवन होतं त्यामध्ये येशूने सर्वात जास्त जी भर आहे ती आपल्याला कोणत्या विषयावर दिलेली पाहायला भेटतं, तर ते आहे प्रार्थना. आणि लक्ष द्या, प्रार्थना ही ही प्रत्येकाने करणं फार गरजेचं आहे. का प्रार्थना करणं गरजेचं आहे हे आपण ह्याच मुद्द्यामध्ये पुढे काय करणार आहोत? शिकणार आहोत. पण येशूचं जे जीवन आहे ना, येशूचं जीवन हे प्रार्थनामय होतं. मत्तेचं पुस्तक आपण ज्यावेळेस बघतो 26वा अध्याय आणि त्याचं जे 41 वचन आहे, मत्तेचं पुस्तक 26वा अध्याय आणि त्याचं जे 41 वचन आहे, त्या 41 वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे पण देह काय आहे? अशक्त आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो की अनेक वेळा आपल्याला परीक्षेमध्ये पाडून आपल्या जीवनामध्ये जी काही उलथापालट आहे ती करण्याच्या अनुषंगाने अनेक लोक हे आपल्याकडे येत असतात. परंतु आपलं जर जीवन प्रार्थना करणार असेल, आपलं जर जीवन हे राईट डायरेक्शन मध्ये प्रार्थना करणार असेल, तर मग आपण कोणत्याच प्रकारच्या परीक्षांमध्ये जे आहे ते पडणार नाही. लक्ष द्या, येशूचे जीवन हे प्रार्थनामय असल्या कारणामुळं अनेक परीक्षा त्याच्या जीवनामध्ये त्याला पाडण्याकरता आल्या. अनेक परीक्षांचा त्याने सामना केला. परंतु त्या ठिकाणी येशू हा का पडला नाही? येशूने षड्यंत्र करणारे जे लोक आहे त्यांना त्याने प्रखरपणे तोंड का दिलं किंवा का त्याला देता आलं? कारण त्याचं जे जीवन होतं ते कसं होतं? प्रार्थनेच्या द्वारे अतिशय सशक्त झालेलं होतं. अतिशय मजबूत जे आहे ते झालेलं होतं. आणि आपण पाहतो की प्रार्थना ही बेसिकली काय करते माहिती का आपल्याला? ही आपल्याला आपण परीक्षेमध्ये पडू नये म्हणून ती एक कवचचं काम जे आहे ते करत असते. आणि म्हणून तुमचं जे जीवन आहे ते प्रार्थनामय असणं फार गरजेचं आहे. का? कारण कोणत्या वेळेला, कधी, कुठं, कोणत्या व्यक्तीच्या द्वारे तुमच्या जीवनात परीक्षा आणल्या जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचे जे काही षड्यंत्र आहे त्याच्यामध्ये अडकवण्यात येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक षड्यंत्राला तोंड देणारे असावे, प्रत्येक परीक्षेवरती विजय प्राप्त करणारे असावे. असं जर तुम्हाला बनायचं असेल, व्हायचं असेल, तर तुम्ही प्रार्थना जी आहे ती केली पाहिजे. आपण ज्यावेळेला लूका सुवर्तमान 22 जो काही अध्याय आहे त्याचं 41 आणि 42 वचन ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला भेटते ती ही की गेतसेमने बागेमध्ये येशूने जे आहे परमेश्वर देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी काय केली? प्रार्थना केली. आणि प्रार्थना त्या ठिकाणी करत असताना त्याला खूप जो विरोध आहे तो त्या ठिकाणी त्याला सहन करावा लागला. आपण ते वचन वाचूया बघा, 41 आणि 42 वचन असं म्हणत आहे. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला
माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक खूप मोठा असा विरोधाचा सामना जो आहे तो प्रभू येशूला करावा लागत आहे. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी इतक्या मोठ्या विरोधाचा जो सामना आहे तो करत असताना आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट सतत प्रामुख्याने चालू होती ती म्हणजे प्रार्थना. लक्ष द्या, ज्या ज्या वेळेला तुम्हाला तीव्र मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना जो आहे करावा लागेल, त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने तुमच्या मध्ये चालू असली पाहिजे आणि ती कोणती आहे तर ती आहे प्रार्थना. प्रार्थना ही तुम्हाला संरक्षण देते. प्रार्थना ही तुम्हाला योग्य डिसिजन घ्यायला मदत करते. प्रार्थना ही तुमच्या विरोधात जे काही सापळे, जे काही षडयंत्र जे आहे रचण्यात आलेले आहे ते पाडून टाकण्याकरता तुम्हाला काय करत असते, ती सहाय्य करत असते. प्रार्थना ही तुम्हाला भटकू देत नाही. प्रार्थना ही तुमच्या जीवनावर कोणत्याही प्रकारच्या दुष्टाचा जो काही सापळा आहे किंवा षडयंत्र आहे ते विचार तुमच्या मनामध्ये येऊ देत नाही. या ठिकाणी आपण पाहतो की येशूने इतका विरोधाचा सामना करत असताना देखील त्या ठिकाणी प्रार्थनेच्या माध्यमातून फक्त देवाच्याच गोष्टींना प्राधान्य दिलं. त्या ठिकाणी तो म्हटला की माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. म्हणजे आपण देखील ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण ह्या जगामध्ये आपली स्वतःची इच्छा पुरवून घेण्यासाठी आहो की ज्याने आपल्याला पाचारलेलं आहे त्या देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आहो. जर आपण आपली इच्छा पुरवून घेण्यासाठी असू तर मग आपण फेलियर लाईफ जगल्याशिवाय राहणार. पण जर आपण देवाची इच्छा पुरवण्यासाठी या जगामध्ये आहो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही फेलियरचा सामना जो आहे तो करावा लागणार नाही. का? कारण आपलं जीवन हे प्रार्थनेमुळे काय होतं माहिती का, सुरक्षित होतं. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा आहे तो हा होता की येशू कायम प्रार्थनेमध्ये राहत होता आणि तो त्या ठिकाणी प्रार्थनेत राहत असल्या कारणामुळं आपण पाहतो की त्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला, पण त्यावर त्यांनी काय केलं माहिती का, विजय मिळवला. तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागतो किंवा षडयंत्राचा सामना करावा लागतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डावपेच आहे, सापळे आहेत तुमच्या विरोधामध्ये रचले जातात, त्यावेळेला तुमचं जीवन हे प्रार्थनामय असल्या कारणामुळं तुम्हाला त्याचा सामना करता येतो आणि सर्व डावपेच जे आहेत ते उधळून लावता येतात. आणि म्हणून तुम्ही तुमचं जे जीवन आहे ते प्रार्थनामय ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण लूका वर्तमानाच्या आपण पाहतो 22व्या अध्यायाच्या 41 आणि 22 वचनामध्ये येशूने त्या ठिकाणी कशी प्रार्थनामय जीवन जे आहे जगलं, डिसिजन कसे घेतले हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आत्मिक दृष्टिकोन. येशूने काय केलं होतं, ठेवला होता. लक्ष द्या, येशूने पृथ्वीवरील गोष्टींपेक्षा स्वर्गीय काय केलं माहिती का, दृष्टिकोन जो आहे ना तो त्याने समोर जो आहे ना ठेवला आणि त्याप्रमाणे तो काय झाला म्हणजे तो वागला. आता ह्या जगामध्ये आपण देवाची सेवा करण्यासाठी आहोत. आपण कोणत्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी आपण ह्या जगामध्ये नाहीये. लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये केवळ आणि केवळ देवाची सेवा करण्याकरता आहोत आणि देवाने आपल्याला निवडलेलं आहे, आपल्याला देवाने पाचारलेलं आहे. ठीक आहे. आणि देवाने आपल्याला पाचारलेलं असल्या कारणामुळं आपला आत्मिक दृष्टिकोन काय आहे आणि त्या आत्मिक दृष्टिकोनाला समोर ठेवून आपण जीवन जगत आहोत का? जर आपण आत्मिक दृष्टिकोनाला समोर ठेवून जर जीवन जगत असलो तर मग लक्ष द्या, आपण ज्यावेळेस वचन वाचतो ना, योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आणि त्याचं 36 जे वचन आहे
आपण हे वचन वाचणार आहोत. योहानाचे पुस्तक 18 अध्याय आणि त्याचं जे वचन 36 आहे, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे ते हे, की ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिलं, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रभू येशू हा पिलातासोबत काय करत आहे, बोलत आहे. आणि हा त्याच्या जीवनातील सर्वात टफ भाग आहे. येशूच्या जीवनातील सर्वात टफ भाग आहे. कारण येशूला अटक करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की पेत्राने येशूला 3 वेळेस नाकारलेला आहे. त्यावेळेस आपण पाहतो की सुभेदार, जो काही रोमी सुभेदार आहे पिलात, ह्याच्या पुढे आता येशू आहे आणि त्याच्या जीवनातील सर्वात टफ भाग आहे. आणि त्या टफ भागामध्ये आपण पाहतो की तो त्याच्या आत्मिक दृष्टिकोनापासून भरकटलेला नव्हता. येशू त्याच्या आत्मिक दृष्टिकोनापासून भरकटलेला नव्हता. त्याच्या समोर त्याचा आत्मिक दृष्टिकोन होता आणि त्याचा आत्मिक दृष्टिकोन हा आपल्याला ह्या वचनामध्ये पाहायला भेटतो. तो म्हणत आहे, परमेश्वराचं राज्य हे पृथ्वीवरच नाही आणि मी ह्या जगामध्ये का आलो आहे हे देखील त्या ठिकाणी येशू सांगताना आपल्याला दिसून येत आहे. येशू म्हणत आहे की माझे राज्य ह्या जगाचे नाहीये. माझे जे राज्य आहे ह्या जगाचे नाहीये. माझे जे राज्य आहे ना, हे ह्या जगाचे जर असते तर मग त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पिलातासोबत बोलत असताना तो अतिशय सत्यतेने, निर्भीडपणे आणि आत्मिक दृष्टिकोन समोर ठेवून तो हे स्टेटमेंट करत आहे पिलाताला. आणि हे स्टेटमेंट करत असताना पिलात देखील त्याला हे विचारत आहे की आपण राजा आहात का? आणि येशू त्या ठिकाणी त्याला उत्तर देखील देत आहे की आपण असं म्हणतात ना, परंतु येशू त्याला म्हणते की माझं जे राज्य आहे ते ह्या जगाचं नाहीये. येशूने त्याला उत्तर दिलं, माझं जे राज्य आहे ते ह्या जगाचं नाहीये. माझे राज्य ह्या जगाचं असतं तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझं राज्य तेथलं नाहीये. म्हणजे बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू हा राजा होता. येस, येशू हा राजा होता. तो राजांचा राजा होता. हो, तो राजांचा राजा होता. फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये त्याच्याविषयीचं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. हो, येशू हा राजांचा राजा होता. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो की अ, अतिशय स्पष्टपणे येशूने आत्मिक दृष्टिकोन समोर ठेवून पिलाताशी संभाषण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि येशू या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की माझं जे राज्य आहे ते ह्या जगाचे नाहीये. आपण ह्या जगामध्ये आहो आपलं राज्य वाढवण्यासाठी नाही. आपलं जे काही टेरिटरी आहे ते वाढवण्यासाठी नाही आपण ह्या जगामध्ये. आपलं वैभव वाढवण्यासाठी नाही. आपण आपलं राज्य वाढवण्यासाठी नाही. आपण ह्या जगामध्ये आपण सेवेमध्ये, मुळात सेवा जर म्हटली तर आपण सेवेमध्ये आपलं जे काही वर्चस्व आहे किंवा आपलं जे काही आपण पाहतो की प्रतिष्ठा आहे ते वाढवण्यासाठी नाही आपण ह्या जगामध्ये. आपण ह्या जगामध्ये लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये आपल्या स्वतःचं किंगडम उभं करण्यासाठी नाही, आपल्या स्वतःचं राज्य उभं करण्यासाठी नाही. आपण ह्या जगामध्ये देवाच्या सेवेत जर स्वतःचं राज्य वाढवत असू तर मग हे भयंकर आहे जिवंत देवाच्या हातात पडणं. कारण अनेक ठिकाणी अनेक सेवक हे स्वतःचं राज्य वाढवून हे दाखवायचा प्रयत्न करतात की मी देवाची सेवा करतो, पण रॉंग, चुकीचं आहे. हो, अनेक लोक देवाच्या सेवेचा दुरुपयोग स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी करत आहे. हो, अनेक 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 सेवक अनेक सेवक आहेत. पण ह्या ठिकाणी बघा वचन काय सांगत येशूचं वचन स्पष्ट सांग. येशू म्हणते ह्या जगाचं माझं राज्य नाहीये. माझं राज्य ह्या जगाचं नाहीये. जर ह्या जगाचं जर माझं राज्य जर असतं ना तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी काय केली असती, लढाई केली असती.
म्हणजे येशूने त्याच्या सेवकांना त्याचा जो काही आत्मिक दृष्टिकोन आहे ना, तो त्याने शेअर केला होता. म्हणून त्याचे सेवक भांडत नाहीये. म्हणून त्याचे सेवक लढाई करत नाहीये. परंतु आज आपण पाहतो, की अनेक लोक देवाच्या सेवेमध्ये आहे आणि त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे ना स्वतःचं राज्य वाढवण्याचा, तोच त्यांनी त्यांच्यासोबत असणारे जे काही सेवक आहे त्यांना तो शेअर केला आणि ते देखील त्यांचंच राज्य वाढवते. देवाचं राज्य वाढवण्याबद्दल विचार करत नाही. येशू ह्या ठिकाणी देवाचं राज्य वाढवण्या संदर्भाचा विचार करत आहे आणि त्याचा जो काही दृष्टिकोन आहे तोच त्याने त्याच्या सेवकांना पण शेअर केला. त्याच्या सेवकांना पण शेअर केला. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, की येशूकडं त्याचा आत्मिक दृष्टिकोन होता आणि तो त्या आत्मिक दृष्टिकोनापासून 1 इंच पण उजवीकडे डावीकडे नाही आला. हो, 1 इंच पण नाही हलला उजवीकडे आणि डावीकडे. खरं आहे. बायबल वाचून बघा. पवित्र शास्त्र वाचून बघा. विशेष करून शुभवर्तमान वाचून बघा. तो 1 इंच पण इकडे-तिकडे नाही हलला. तो मानपानाचा भुकेला नव्हता येशू. येशू विरोधात षड्यंत्र करण्यात आले. येशू विरोधात आपण पाहतो, की त्याला धरून देण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी येशू विरोधात केल्या. पण येशूच त्या ठिकाणी म्हणत आहे त्याच्या शिष्यांना, की 7 वेळेस तू क्षमा केली पाहिजे असं मी तुला सांगत नाही. 7च्या 70 वेळेस तू क्षमा केली पाहिजे. येशू हे का शिकू शकलाय? कारण येशूने त्याच्या जीवनामध्ये ते प्रॅक्टिकल केलेलं होतं. येशूने त्याच्या जीवनामध्ये ते जे प्रॅक्टिकल आहे ते केलं होतं. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो, येशूने जगाचे जे काही षड्यंत्र आहे ना, त्याच्याकडे त्याने लक्ष केंद्रित नाही केलं. त्याने देवाच्या राज्याचा प्रचार त्याने केला. अनेक अनेक षड्यंत्र जगाचे त्याच्या विरोधामध्ये उभे करण्यात आले. सापळे उभे करण्यात आले. खोटे नाटे साक्षी उभे करण्यात आले. त्याला फसवण्याकरता त्याच्या पाळतीवर अनेक लोक ठेवले. पण येशूचा जो काही उद्देश होता ना, तो या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याला जगाच्या षड्यंत्राशी काही घेणं-देणं नव्हतं त्याला. त्याच्या विरोधात कोण काय बोलतं, कोण त्याच्या विरोधात कशा प्रकारचे साक्ष त्याला त्याच्याशी काही घेणं-देणं नव्हतं. कशा साक्षी काही घेणं-देणं नव्हतं. त्याला फक्त एकच गोष्ट प्रामुख्याने माहिती होतं, की मी ह्या जगामध्ये आत्मिक दृष्टिकोन घेऊन आलेलो आहे आणि माझा आत्मिक दृष्टिकोन हा आहे, माझ्या बापाच्या राज्याविषयीचा प्रचार करणं. ज्यावेळेस देव एखाद्या सेवकाला सेवा करण्याकरता पाचारण करतो ना, त्यावेळेला त्या सेवकाने त्याचं पाचारण त्या मोमेंटला ओळखून घेणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे त्या मोमेंटला त्याचं पाचारण ओळखून घेणं. का? कारण त्याला जर त्या मोमेंटला त्याचं पाचारण जर कळलं नाही, तर तो सेवक देवाच्या सेवेमध्ये फार देवाच्या नावाची निंदा होईल अशा प्रकारची वागणूक करत असतो. स्वतःचं राज्य बांधत असतो. आणि तो काय करतो त्याला पण कळत नाही. त्याला असं वाटतं मी राईट ट्रॅकवरती मी बायबल वाचतो, मी चांगला आहे. मी प्रार्थना करतो, मी चांगला आहे. मी मी वचन सांगतो, मी चांगला आहे. लक्ष द्या. आपण पाहतो श्रीमंत व्यक्तीच होता ना, तरुण श्रीमंत व्यक्ती. तो देखील चांगला होता. तर तो 10 आज्ञाचं नियमशास्त्राचं पालन तो करायचा. नियमशास्त्राचं पालन करायचा. तो पण चांगला होता. पण वचन सांगतं, त्याच्या जीवनामध्ये तो फेल होता. लक्ष द्या. आपण या ठिकाणी काय शिकत आहोत? येशू त्याच्या जीवनामध्ये का सक्सेसफुल झाला माहिती का? कारण तो विजन घेऊन चालत होता. विजन त्याच्या जीवनामध्ये फर्स्ट प्रायोरिटी होती आणि त्याचं विजन काय होतं माहिती का? त्याच्या बापाच्या राज्याचा प्रचार करणं बस. स्वतःचा प्रचार करणं नाही. किती भूतं काढले, किती आंधळे बरे झाले, किती जणांना किती लंगड्यांना चालायला लागलं, किती मेल्यांना जिवंत केलं, किती दान धर्म केला, किती लक्ष द्या.
कर्नल्य आहे ना, कर्नल्य प्रेषणाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायामध्ये त्याच्या चांगुलपणाचा त्याने डिंडोरा नाही पिटला त्या ठिकाणी. हा, त्याने असं सांगितलं नाही मी एवढं तेवढं हे करतो नाही नाही. तो जर अध्याय नीट वाचला त्या अध्यायामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल की त्याचं दान दशम त्याचे जे कर्म आहे ना ते परमेश्वरासमोर स्मरण करण्यात आले असं स्वर्गदूत त्याला सांगत आहे त्या दुपारच्या वेळेला. मला तुम्हाला हे शिकवायचं हे सांगायचं येशूने त्याच्या कामाविषयी कधीच कुणाला जे आहे वरचढ गोष्टी सांगितल्या नाही. हा, येशूने त्या उलट काय सांगितलं माहिती का, मी तुला हे निक्षून सांगतो हे कोणाला सांगू नको. तरी लोक सांगत फिरले. अनेक ठिकाणी येशू त्यांना हे म्हटलं की हे सांगू नका कुणाला, सांगू नका कुणाला. तरी लोकांनी येशूचं ऐकलं नाही. लोक सांगत फिरले. लक्ष द्या, आपण काय पाहत आहोत. येशूचा आत्मिक जो काही दृष्टिकोन आहे ना तो काय होतं माहिती का, त्याच्या बापाचा राज्याचा प्रचार करणं. आपला आत्मिक दृष्टिकोन काय, माणसाचा प्रचार करणं. आपला आत्मिक दृष्टिकोन काय आहे, आपल्या स्वतःचा प्रचार करणं. आपला आत्मिक दृष्टिकोन काय आहे, आपण जे केलंय ते लोकांना सांगणं. तुम्ही किती लोकांना बरं केलं हेच नाही, तो आपला आत्मिक दृष्टिकोन नाही. आपला आत्मिक दृष्टिकोन हा येशूचा आत्मिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तो दृष्टिकोन ज्यावेळेस तुम्ही समोर ठेवाल आणि त्या दृष्टिकोनाला घेऊन ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल, लक्ष द्या, त्यावेळेला अनेक जे काही षडयंत्र आहे जगाचे तुमचं लक्ष हे केंद्रित करून घेण्याच्या उद्देशाने तुमच्या समोर आणणार आहे. पण त्यावेळेला त्या जगाच्या षडयंत्रामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित न करता देवाच्या राज्याचा प्रचार करण्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. येशूचं जीवन असंच होतं, म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाला. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, फार मोठं यशस्वी पण नकोय, फार मोठं यशस्वी पण नको आहे. प्रामाणिक जीवन, पवित्र जीवन, देवाचं भय धरणं, नित्य क्रम ठेवा जीवनामध्ये. दानिएलाचा होता नित्यक्रम. हो, योसेफाचा नित्यक्रम होता. दाविदाचा नित्यक्रम होता. पावलाचा नित्यक्रम होता. शिलासचा नित्यक्रम होता. पाऊल आणि शिलासांचा नित्यक्रम होता. योहानाचा आणि पेत्राचा नित्यक्रम होता. आपला नित्यक्रम काय आहे? आपला नित्यक्रम काय आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फार मोठी सेवा नको, छोटी सेवा असली तरी चालतं. किंवा सेवा जरी नाही ती देव देईल, पण सेवा नाही त्यावेळेला तुमचं नित्यक्रम काय. योवाचं नित्यक्रम बघा कसं होतं. प्रतिदिवशी तो लेकरांनी पण जाणून बुजून काही पाप केलं असेल ना तर त्याच्याविषयी पण तो देवाला अर्पण सादर करायचा. न जाणो माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी न कळत तुझ्या विरोधात पाप केला असेल ते. इतका इतका तो जागरूक होता. त्याचा सिक्स सेन्स इतका जागरूक होता. आपला सिक्स सेन्स आपला सिक्स सेन्स काय, याला पाडणं त्याला पाडणं, याच्या विरुद्ध खोडी साक्षी दे त्याच्या विरुद्ध खोडी साक्षी दे, याच्या विरुद्ध षडयंत्र कर त्याच्या विरुद्ध षडयंत्र कर. शास्त्री आणि पुरुष सिक्स सेन्स काय होता, असंच होतं. येशूच्या पायावर ठेवून द्यायचे लोकांना, उत्तम गुरुजी सांगा कैसाला कर देणे योग्य की अयोग्य. षडयंत्र बघा, तोंडावरती चांगुलपण आणि आतमध्ये वैर द्वेष मत्सर पकडून देणं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय होतं त्यांच्याकडे. येशूला अनेक ठिकाणी त्यांनी पकडून द्यायचा प्रयत्न केला, धोंडमार देखील करायचा प्रयत्न केला. येशू सोबत जे राहिले त्यांना पण त्यांनी मारून टाकायचा प्रयत्न केला. लाजर बघा, लाजराला देखील त्या ठिकाणी
संपवायचा प्रयत्न करण्यात आलेला होता. तुम्ही जर येशूसोबत राहाल ना, तुम्ही जर येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालाल ना, चर्च, तुमच्या विरुद्ध देखील अशा प्रकारचे जे षडयंत्र आहे ते करण्यात येतील. भिवू नका, घाबरू नका, कचरू नका. जे तुमच्या शरीराला वधू शकतात ना, त्यांना घाबरू नका. जे तुमच्या शरीराला आणि तुमच्या आत्म्याला वधू शकतात ना, जो त्याला घाबरा. तो एकच आहे, तो देव आहे. चिंता करू नका. चिंता करू नका. येशूने चिंता नाही केली. त्याला माहिती आहे की मी इथं माझ्या बापाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी आलोय. बस. आपण का आहोत सेवेमध्ये? विचार करा. देवाने तुम्हाला का निवडले? विचार करा. देवाने तुम्हाला जगाच्या गोष्टी करण्यासाठी नाही निवडलं. देवाने तुम्हाला जगाच्या गोष्टी करण्यासाठी निवडलं असतं तर मग येशूने पण ते केले असते. येशूने नाही केल्या जगाच्या गोष्टी. येशूने आत्म्यातच बघितलं. जा समोर एक व्यक्ती तुम्हाला दिसल, पाण्याची घागर जे आहे ते घेऊन जाताना. त्याला सांगा तुम्ही. त्याला बोला तुम्ही. म्हणजे अजून येशू येशू तिकडे गेला पण नव्हता. भेट पण नव्हती झाली येशूची. आहे का नाही? येशूला कुठं जेवण करायचं होतं ते येशूने त्याला सांगितलं, जा माडीवरच्या खोलीमध्ये अमुक अमुक त्याला सांगा. तिची तयारी करा. लक्ष द्या. मला तुम्हाला हे सांगायचंय, हे शिकवायचंय, हे तुम्हाला आज बोलायचं आहे की तुम्ही जर देवाच्या राज्याचा प्रचार करतात ना, तर जगाची चिंता नका करू. तुम्ही जे बोलाल ना ते समोरचे लोक करून टाकतील. तुम्ही जर बोलाल ना ते होईल. येशू बोलला ते झालं. येशू बघा तुम्ही. येशू जे बोलला ना ते घडवलं. जा तुझं चाकर बरा झालं. झालं तो बरा. वरवरची गोष्ट नाही आहे ती. तुम्ही जर प्रॉपर देवाची सेवा केली ना, प्रॉपर, तुम्हाला जगाची कोणती पण गोष्ट जी आहे ना ती मिळवणं सहज जाईल. पण जगाच्या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करणं चुकीचं आहे. काही लोकांना असं वाटतं की पगार, गाडी, बंगला, घर, दार, पैसा, अडका हे देवाचे आशीर्वाद. रॉंग. नवीन करारात हे आशीर्वाद नाही देवाचे. जुन्या करारामध्ये होते शेतीवाडी काय असेल, गुरं-ढोरं, पैसा, अडका. नवीन करारात वरती सातवा. तिथं गंज लागत नाही, कसर लागत नाही, चोर येत नाही, चोरी करत नाही, घर फोडत नाही. वरती वरती साचवा. काय ते? काय वरती पैसा साचवाल, घर साचवाल वरती? काय कराल वरती? वरती घेऊन जाल सर्व हे. येशूने जगाच्या गोष्टींना महत्व दिलं नाही. बघा तुम्ही, जगाच्या गोष्टींना महत्व देणारा आज पण व्यक्ती नरकामध्ये आहे. आणि तो काय करतो माहिती का? प्रार्थना करत आहे. ती प्रार्थना पण चुकीची. 2000 वर्षापासून ती प्रार्थना अजून पण चालू आहे. हे बापा अब्राहमा, ह्या लाजराला पाठव. एक थेंब पाणी माझ्या जिभेवरती टाका. का? तो व्यक्ती श्रीमंत होता ना. जिथे तुझं धन आहे तिथे तुझं मन पण लागेल. प्रभूचं वचन सांगतं आपल्याला. आपण सेवक आहोत. आपण प्रॉपर देवाच्या दृष्टिकोनातून देवाची सेवा करत आहोत का? का आपण माणसांची सेवा करते? का आपण पैशाची सेवा करते? का आपण म्हणजे विचार करा. विचार करा. आपण जर सेवेमध्ये आहोत तर आपण लोकांना लोकांना देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी सेवेमध्ये आहोत का लोकांना त्रास देण्यासाठी सेवेमध्ये आहोत? संत पाऊल त्या ठिकाणी बघा स्पष्टपणे मंडळांना पत्र लिहितो, मी तुमच्यावरती बोझ झालो नाही. चर्च लक्ष द्या. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे येशू संदर्भात. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे शत्रूंना येशूने क्षमा केली. ज्यांनी तुमचं वाईट केलेलं आहे ना, ज्यांनी तुमच्या विरोधात षड्यंत्र केलेलं आहे ना, ज्यांनी तुम्हाला पाडायचा प्रयत्न केलाय, पाडलं आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांच्याकरता तुमच्याकडे काय आहे? त्यांच्यासारखंच आहे का? त्यांनी तुम्हाला पाडलं म्हणून तुम्ही पण त्यांना पाडायचं?
ते तुमच्याशी तसे वागले म्हणून तुम्ही पण त्यांच्यासोबत तसं वागायचं, हेच तुमच्याकडे का त्यांच्यासारखं? येशूकडे ते नव्हतं. येशूकडे ते नव्हतं. येशू सोबत इतकं वाईट वागल्यानंतर पण येशूचं हृदय बघा कसं आहे आणि आपलं हृदय बघा कसं आहे. आपलं हृदय हे असाध्य लोकांनी ग्रस्त आहे. परमेश्वर देवाने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मानवाकडे अवलोकन केलं, काय बघितलं? सर्व मार्ग भ्रष्ट झालेले आहेत. त्यापैकी एक आपण पण आहे का? स्वतःला देवाचा सेवक म्हणत आहोत, आपण पण तर एक आहे का? येशूकडे बघा, येशूकडे बघा. अनेक लोकांनी येशूवर शरत केलं, तरी येशूने त्यांना क्षमा केली. हो, केली येशूने त्यांना क्षमा. येशूने क्षमा नसते केली तर तो आपल्याला पण म्हटलं असं, तुम्ही नका करू क्षमा. पण तो असं काही म्हटलं नाही संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये. 4 शुभवर्तमान असं काही म्हटलं नाही. बघा वचन काय सांगत आहे. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय, लूक 23 आणि त्याचं 34 वचन बघा. आपण 34 वचन काढू. लूक 23 आणि त्याचं वचन 34 असं म्हणत आहे. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे हे त्यांना समजत नाही. आणि हे स्टेटमेंट करत असताना येशू कुठे? वधस्तंभावरती यातना भोगत येतो, भयंकररित्या, अनपेक्षितरित्या तो यातना बघा त्या ठिकाणी भोगत आहे. वचनात सांगितलेलं आहे, पिलात म्हणाला की मला याच्या ठिकाणी काही दोष आढळत नाही, तरी यातना भोगत आहे. तुम्ही चुका केलेल्या नसतात, तुम्ही प्रामाणिक जीवन जगलेलं असतं, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवलेलं असतं, तरी पण लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचतात. तरी पण लोक तुमच्या विरोधामध्ये अनेक वाईट गोष्टी ज्या आहे ना, ते त्या उभं करतात आणि त्याद्वारे तुम्हाला ते हार्म करायचा प्रयत्न करतात, हानी पोहोचवायचा प्रयत्न करतात, पाडायचा प्रयत्न करतात, तुम्हाला डागळण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला नाश करण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. येशू सोबत हेच होते. होत आहे म्हणजे झालं आहे. आणि येशू त्या ठिकाणी बघा, यातना भोगत असताना पण येशू प्रार्थनाच करते. आणि त्याची प्रार्थना काय? बरं, हे त्याचे वरवरचे शब्द नाहीये, ते आतून निघालेले शब्द आहे. हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करते यांना माहित नाही. लोकांनी पाहावं म्हणून आपण क्रेडिट घेऊन जायच्या अनुषंगाने लोकांना क्षमा करू नका. हा, आपण तसंच करतो कधी कधी. लोकांनी आपल्याला बघावं, आपली साक्ष चांगली व्हावी म्हणून आपण ठीक आहे क्षमा करतो मी. अरे असं नसतं. क्षमा ही वरवर आतून येते. क्षमा आतून येते. हा, आणि ही त्याच व्यक्तीच्या आतून येते ज्याला येशू कळालेला आहे, ज्याला पाचारण आहे, ज्याच्याकडे आत्मिक दृष्टिकोन आहे, जो नेहमी खरं बोलतो काही झालं तरी, जो जगाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत नाही. अशा व्यक्तीच्या आतून ती क्षमा येते. आतून म्हणजे आतमध्ये आहे ना कोणतरी. हो, आतमध्ये आहे. 1 Corinthians 6वा अध्याय, 1 Corinthians 3:16 मध्ये आतमध्ये आहे ना, देवाचा आत्मा आहे ना आतमध्ये. तो सांगतो तो क्षमा करायला, तो बोलतो कर क्षमा म्हणून. येशूमध्ये होता ना तो. प्रार्थना करायला येशूला त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी, प्रार्थना करते येशू, हे पित्या, यांना क्षमा कर,
हे काय करतात त्यांना माहिती नाही. येशूने क्षमा केली, येशूने दया दाखवली ना. ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारची यातना देतात ना लोक, षडयंत्र करून सापळे रचतात, खोटी साक्ष देतात, निंदा करतात, लबाड बोलतात, वेगवेगळ्या प्रकारचे वाईट जे आहे ते तुमच्याविषयी पसरवलं जातं, त्यावेळेला त्रास नाही होत का तुम्हाला कळाल्यानंतर? होतो ना त्रास. वाटतं बदला घेण्याची भूमिका आपल्यामध्ये आतमधून आपल्याला उकसवते ना. आपलं लक्ष डायव्हर्ट करतं देवाच्या राज्याच्या प्रचारापासून, आपल्या पाचरणापासून. तर अशा वेळेला येशू बघा, येशू मानव आहे त्या ठिकाणी वधस्तंभावरती असताना. त्याच्याकडे भावना नाहीये का? त्याला त्या ठिकाणी त्रास होत नाहीये का? यातना होत नाही त्या ठिकाणी त्याला? तो काय म्हणजे सुपर होता का खूप? वचन सांगतो ना, तो आपल्यासारखा रक्त मांसाच होता ना तो. येशायाचे पुस्तक काढा. बघा, येशायाच्या पुस्तकाच्या 53व्या अध्यायामध्ये बघा त्याला काय त्याच्यासोबत करण्यात आलं पहा. आम्ही ऐकलेले वार्तूक कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचं बुश कोणास प्रगट झाला आहे. तो त्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिलं तर त्याचवर कुणाचं मन बसल असं त्याच्यात हे सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापिलेला, व्याधींशी परिचित असलेला असं तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखित, आणि आम्ही त्याला मानलं नाही. आम्ही त्याला खरोखर आमचे, यस, तुमचे, माझे व्याधी त्यांनी आपल्यावर घेतले. हो, आमचे क्लेश त्याने वाहिले तर त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. आणि बघा पुढचं वचन म्हणते, खरं पाहिलं असतं तो माझ्या आणि तुमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या आणि तुमच्या दुष्कर्मामुळे त्याला ठेचण्यात आलं. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्या झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. येशूला ज्या पीडा झाल्या ना, त्या पीडा जर आपल्याला झाल्या असत्या ना, तर आपण पीडा देणाऱ्याला काय केलं असतं? पळू का सोट केलं असतं आपण. पण त्याला ख्रिस्ती जीवन नाही म्हणत, त्याला पाचारलेलं जीवन नाही म्हणत, त्याला ते जीवन नाही म्हणत. हा, येशूने क्षमा केलं, पित्याला सांगितलं क्षमा करायला. आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा करा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बायबल सांगतच नाही. सांगितलं असतं तर ते पण ऍड करता आलं असतं ह्या संदेशामध्ये. काय नाही, येशूने दया दाखवली, आपण दया दाखवा. येशूने क्षमा केलं, आपण क्षमा करा. येशूने सहन केलं, आपण सहन करा. येशूने जवळ केलं, आपण जवळ करा. तेच तर करायचंय ना जे येशूने केलं. त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं करायचं नाही ना. येशूने मत्तयाच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे? 28वा जो अध्याय, मत्तयाचे पुस्तक 28वा अध्याय, आणि प्रभू येशू ख्रिस्त बघा काय सांगत आहे 20व्या वचनामध्ये. येशू त्यांना म्हणाला, जे काही मी तुम्हाला शिकवलं ना, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलं ना, ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. म्हणजे मी जे केलं तेच करा, दुसरं काही करू नका. पेत्रांनी केलं होतं, पेत्राने केलं होतं. सूड घेतलं होतं पेत्राने त्या ठिकाणी. पेत्राला प्रभू येशू म्हटलं, पेत्र अरे ते ठेवून देते तलवार. पेत्राने केलंच. हो,
लक्ष द्या, आपल्याला जगाच्या अटीप्रमाणे चालण्यासाठी निवडलेलंच नाहीये देवाने. आपण आपल्या स्वतःला फार बुद्धिमान पण नाही समजायचं. दैवाच्या वचनाचा अभ्यास करून दैवाचं वचन आपण आपल्या सोयीप्रमाणे तोडून मोडून त्याचा उपयोग करणं रॉंग. येशूने नाही केला. येशूने नाही केला त्या ठिकाणी देवाच्या वचनाचा उपयोग त्याच्या स्वतःच्या सुखसोयीसाठी नाही केला. करायला पाहिजे होता का? म्हणजे केला असतं तर आपल्याला पण करता आलं असतं ना. येशूला भूक लागली होती. येशूमध्ये सामर्थ्य पण होतं दगडाची भाकरी बनवायचं. बरोबर असतं, खाल्लं असतं, बोललं असतं, प्रभू मला भूक लागलीच म्हणून बनवलं म्हणून. लक्ष द्या, प्रभू येशू म्हणतो जर हे शांत राहिले तर दगड ओरडतील. तेवढं सामर्थ्य होतं येशू मध्ये दगडांना सांगायचं, बोला देवाचं गौरव करायला. केलं असतं त्यांनी. हो, येशूने देवाचा उपयोग करून काहीतरी प्रार्थना वगैरे करून हातामध्ये ₹2 नाणं आणलं असतं, दिलं असतं ते त्या ठिकाणी. कर. पण पेत्राला येशू म्हणाला, "जा, गळ टाक. जो मासेल ना, ₹2 काढ आणि देऊन टाक. नाणं काढ आणि देऊन टाक तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल." येशूने वचनाचा उपयोग त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी तोड मरडून केला नाही. आपण पण तो करू नये. आपण पण तो करू नये. आपण क्षमा करणार असलं पाहिजे. हो, आपण क्षमा करणार असलं पाहिजे. पण दुर्दैवाने हा स्वभाव आपल्यामध्ये नाही. दुर्दैवाने सहन करण्याचा स्वभाव आपल्यामध्ये नाही. दया दाखवण्याचा स्वभाव आपल्यामध्ये नाही. आपण आपण आपल्या स्वतःला म्हणजे इतकं काही समजून जातो अपेक्षेच्या पलीकडं. चुकीचं आहे. चुकीचं आहे. तसं समजू पण नाही आपण आपल्या स्वतःला. येशूने समजलं. येशूला माहिती होतं तो कोण आहे. येशूने शिष्यांना विचारलं देखील, "लोकं मला काय म्हणतात?" आणि लोकं काय म्हणतात हे शिष्यांनी येशूला सांगितलं. येशू म्हणाला, "ठीक आहे, असू द्या. तुम्ही काय म्हणता मला? तुमच्याकरता मी कोण आहे?" हो, आपण लोकांकरता कोण आहे? कधी लोकांना विचारलं? आपण लोकांकरता कोण आहे? बॉस आहे आपण. आपण लोकांकरता कोण आहे? कोणी सुपरमॅन आहे का एकदम? आपण लोकांकरता कोण आहे? फार असं म्हणजे ज्याच्या पंक्तीमध्ये बसता येणार नाही एवढं रिच आहे का आपण? आपण काही लय मोठं म्हणजे काही लय मोठा अधिकारी आहे का आपण? प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना एका दृष्टिकोनातून बघतो, भावांच्या दृष्टिकोनातून. तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही माझे मित्र आहात. हो, प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या पुस्तकामध्ये बोलतो. म्हणजे विचार करा, आपण आपल्या स्वतःला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करतो. रॉंग, चुकीचं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडलं ना, तेच दाखवा. त्याच्या पलीकडे काय दाखवता? काही गरज नाही त्याच्या पलीकडे कोणती गोष्ट दाखवण्याची. काही गरज नाही. येशूने नाही दाखवलं. येशूने क्षमा केली, आपण क्षमा करा. येशूने जवळ केलं, खरंच जवळ काय होतं? दया करा. केली, येशूने दया केली. येशू त्या ठिकाणी त्या स्टोरीतून येशूने विचारलं लोकांना, "तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये दया करणारा कोण आहे?" उत्तर दिलं तिथं. ज्याने त्याला मदत केली तो. येशू म्हणाला, "जा, तुम्ही पण तसंच करा." आपण करतो. आपण आपलं राज्य बांधतो. आपलं घर, आपली पोझिशन, आपला पैसा, आपला बंगला, आपली गाडी, आपलं खाणं, आपलं स्टँडर्ड आपण आपलं-आपलं बघतो. दुसऱ्यांचं काही घेणं-देणं नाही. येशूने नाही बघितलं आपलं-आपलं. 3 दिवसापासून ते लोकं येशूचं वचन ऐकत बसले होते. भुके होते. कासावीस झाले. वचन बघा काय लिहिलंय. वचन म्हणतं, येशूला त्यांचा कळवळा आला आणि येशूने त्यांना जेवू घातलं. 4,000 लोकांना.
येशूचा दृष्टिकोन बघण्याचा बघा कसं होता. त्याला धरून देणार देखील त्याच्या ताटात जेवते. त्याला धरून देणार देखील त्याच्यासोबत मेज शेअर करते. चर्च आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. आपल्याला खरं पाचारण्यात येणं फार गरजेचं आहे. वर पाचारण्यात असलेल्या लोकांची सेवा आहे ना, ही ही बोरू सारखी असते. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, तुम्ही काय बघायला रानात गेले होता? वाऱ्याने हलवलेला बोरू काय? काय बघायला गेलात तुम्ही? लक्ष द्या. सेवा ही खऱ्या पाचरलेल्या अनुषंगाने करणं फार गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, येशूने अपमान सहन केला. हो, ते पण नम्रतेने. आपण करू शकू अपमान. आपण आपल्या स्वतःला काहीतरी विशेष समजतो. पण तसं विशेष समजण्याकरता आपण काय पराक्रम केलेले आहे? येशूने जे अनेक पराक्रम केलेले होते. 4 दिवसाचे मेलेलं जिवंत करणं पराक्रम नाहीये का? 12 वर्षाच्या त्या मेलेल्या मुलीला जिवंत करणं पराक्रम नाहीये? विधवेच्या एकुलत्या एका मुलाला जिवंत करणं काय पराक्रम नाहीये तो? 38 वर्षाच्या दुःखने करायला बरं करणं पराक्रम नाहीये का तो? हो. येशूने त्या ठिकाणी माशांना आज्ञा केली, या सर्व जाळीमध्ये. पराक्रम नाहीये तो? 12 वर्षापासून रक्तस्राव आजार होता. बरं केलं येशूने. काय तो पराक्रम नाही का? 18 वर्षापासून कुबड निघालं होतं एका स्त्रीचं. शैतानाने तिला बंधनात ठेवलं होतं. तो पराक्रम नाहीये का? गर्सेकराच्या परिसरातला भूतग्रस्त रानातून फिरायचं, कबरेत राहायचं, अंग ठेचून घ्यायचा. 11 विकळा होता. कोणी त्या रस्त्याने जात येत नव्हतं. बरं झालं येशूच्या पायाजवळ बसला. काय तो पराक्रम नाहीये का? हो, तो पराक्रम होता. येशू त्या ठिकाणी येशूचा अपमान करण्यात आला. पण येशू त्या ठिकाणी, "अरे मी कोण आहे? तुम्हाला कळतंय का?" असं येशू तिथे बोलला नाही काहीच. काहीच बोलला नाही येशू त्या ठिकाणी. येशू कोण होता हे येशूला माहित होतं. आणि येशू कोण होता हे लोकांना पण माहिती होतं. कारण लोकांसमोर तर त्या गोष्टी केल्या होत्या. येशू म्हणतो, "दिवस आहे तोपर्यंत मला माझं काम केलं पाहिजे. रात्र येते." दिवसाच केलं ना सर्व कामं. लग्नामध्ये गेला प्रभू येशू ख्रिस्त, काना लग्नातला द्राक्ष संपला. केला ना चमत्कार. पराक्रम नाहीये का तो? तो काय असं अंधारात आणि काय असं काही 2-3 लोकांमध्ये केलं का तो? लग्नाला काय असे 2-3 लोकं राहतात का? आणि ते काय अंधारात होतं का लग्न? येशूला माहित होतं तो कोण आहे. तरी पण त्याने नम्रतेने अपमान सहन केला. आपल्यामध्ये आहे हा स्वभाव? आपल्यामध्ये हा स्वभाव आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण आपल्या स्वतःचं. कारण प्रभू येशू ख्रिस्त यशायाचं पुस्तक 53 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये बघा, वधावयास नेत असलेल्या मेंढरांप्रमाणे लोकं कातणाऱ्यांसमोर तो गप्प राहिला. त्याने आपलं तोंड पण उघडलं नाही. हां, त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्याची त्याची बाजू मांडण्याकरता. मी हे केलेलं नाहीये, मी असं, मी तसं. बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर तो बोलला पण असताना सर्व खरंच बोलला असता. कारण त्याला ते खरंच बोलायचं होतं. खोटं बोलत नव्हता. त्याने आपली बाजू पण मांडली असती परीक्षकांसमोर आणि ती खरीच मांडली असती. परीक्षकांना पण उत्तर द्यायला काही भेटलं नसतं. पण येशूने तसं काही नाही केलं. तो गप्प राहिला आणि विशेष म्हणजे त्याने अपमान जो आहे ना, नम्रतेने सहन केला. आपण त्या जागेवर असतो ना, सर्व उधळून टाकलं असतं. समोरच्याला म्हटलं असतं, की "तू तुझं बघ. स्वतः काय मला माहिती आहे." म्हणजे आपल्या आतमध्ये आपल्या भावनांनी आपल्याला उकसवलं असतं आपण समोरच्याला पण दाखवून दिलं असतं आपण काय ते. येशूने नाही केलं तसं. येशूने
तसं नाही केलं. येशूला करता पण आलं असतं, कारण येशू कोण आहे हे येशूला माहित होतं. मरते माणूस काय आहे? त्याची पण आठवण देव करतो. बघा तिथं वचन स्पष्टपणे सांगत आहे की तो वधावयास नेत असलेल्या मेंढराप्रमाणे लोकर कातरासमोर गप्प राहिला. त्याने आपलं तोंड पण नाही उघडलं. नाही उघडलं. त्याने अपमान सहन केला. तो पण नम्रतेने. नम्रतेने हमरी-तुमरी करून गुरमीन नाही. नम्रतेने सहन केला येशूने अपमान. लक्ष द्या, खोट्या आरोपांना आणि अपमानांना ज्यावेळेला तुम्हाला तोंड द्यावं लागतं ना, त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? आपलं जे धैर्य आहे ना, ते गमवू नये पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट नम्रतेने ऐकलं पाहिजे आणि सहनशीलता ठेवा मनामध्ये. हो, स्ट्रगल आहे जीवनामध्ये. ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवत आहे याचा अर्थ मी यात परिपक्व आहे असं नाही. माझ्यामध्ये पण अनेक गोष्टींच्या उणीवा आहे. स्ट्रगल आहे जीवनामध्ये, स्ट्रगल करत आहे मी. पण त्याशिवाय आत्मिक जीवन जगण्याची मजा पण नाहीये बिना स्ट्रगलची. जीवनात स्ट्रगल आहे ना. येऊ द्या स्ट्रगल, शिका. प्रभूला म्हणा, मला शिकव, मला मदत कर, सहाय्य कर. मी परिपक्व नाहीये. नाहीये माझ्यामध्ये ह्या गोष्टी. येऊ दे पण माझ्यामध्ये. हो, तर आपण परफेक्ट हो, तर आपण खरं सेवक बनू. तर आपण पाचारलेला व्यक्ती ठरू. नाहीतर नाही. नाहीतर नाही. हे शक्य नाही. नाहीतर हे शक्य नाही. येशूने केलं, आपल्याला पण करता यावं म्हणून आपण येशूकडे बघणं गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सत्यासाठी त्याने मरण पत्करलं. बघा इथपर्यंत तो विश्वासू आहे मरणापर्यंत. पण त्याने असत्य पत्करलं नाही. त्याने जे खोटं आहे ते पत्करलं नाही त्याने. येशूने त्याच्या स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. त्याने त्या ठिकाणी सत्याकरता मरण पत्करलं. आणि वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण योहानाचं पुस्तक 18वा अध्याय, योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आणि त्याचं 37 जे वचन आहे ते आपण वाचतो ना, त्या 37 वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे. ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, तू राजा आहेस काय? आणि पुढे असं म्हटलेलं आहे, येशूने उत्तर दिलं, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. लक्ष द्या, येशू ह्या ठिकाणी काय म्हणते, मी का आलो ह्या जगामध्ये? मी ह्या जगामध्ये सत्याविषयी साक्ष देण्यासाठी आलो. आणि जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो आणि तो देखील, मी जशी सत्याची साक्ष दिली तशी तो देखील सत्याची साक्ष देतो. आणि चर्च हे सर्व कुठं चालू माहितीये का? पिलाताच्या राजवाड्यामध्ये. 33 मध्ये बघा असं म्हटलंय, पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला. हो, म्हणजे येशूचं जे जीवन आहे ना, ते नुसतं वाचून नाही समजणार, वचन वाचून नाही समजणार. ते समजून सांगणारा कोणतरी असलं पाहिजे आपल्याकडं. आणि जो समजून सांगणार आहे ना, तो कोणी माहितीये का? तो उत्तम शिक्षक आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो येशूने पित्याकडं विनंती केल्यामुळं ह्या जगात आला. तो आहे. त्याचं नाव सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा, परमेश्वराचा आत्मा. तो आहे. तो आपल्याला हे शिकवेल, तेव्हा आपल्याला हे समजेल, तर समजणार नाही. नुसतं वाचून काय समजणार आहे?
वाचून काय समजाल? काय तुम्ही काय एक्सप्लेन काय करायला वाचून? तुम्हाला समजलं तर दुसऱ्यांना काय समजेल? ते अगोदर समजणं गरजेचं आहे. बघा येशूने काय केलं? येशूला माहिती होतं की वधस्तंभावरचं मरण त्याच्यावरती येणार आहे. गेतशेमनी बागेमध्येच त्याला ते समजून गेलं होतं की किती भयानक असणार आहे ते. पण त्याने सत्य बोलणं सोडलं नाही. नाही सोडलं त्याने. सत्यासाठी त्यांनी मरण पत्करलं. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये देखील आपण म्हणतो मी जर खरं बोललो तर मग माझा जॉब जाईल, मला कामावून काढून टाकतील. मी जर खरं बोललो तर मग मला हे लोक त्रास देतील, मला हे करतील. लक्ष द्या, येशूने असे काही बहाणे नाही केले आणि येशूने उद्याची चिंता पण नाही केली. येशूने सांगितलं उद्याची चिंता करू नका म्हणून, कारण त्याने नाही केली जीवनामध्ये. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही येशू करता सत्य बोलणं पाहिजे, सत्य बोललं गेलं पाहिजे. येशूला सत्य करता मरण पत्करावं लागलं. येशूला सत्य करता त्या ठिकाणी स्वतःचा जीव द्यावा लागला. येशूचं सत्य नसतं बोललं त्या ठिकाणी वाचलं असतं येशू. त्याच्याकडे ते होतं पण नाही, मी खोटं बोलू शकलं असतं. पण नाही बोलला. त्याला माहिती आहे तो कोण आहे. त्याला माहिती आहे त्याचं उद्दिष्ट काय, त्याला माहिती त्याचा दृष्टिकोन काय, त्याला माहिती त्याचा प्रचार काय, त्याला माहिती आहे सर्व गोष्टी. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला का पाचारलंय ते? तुमच्या विषयी देवाची योजना, देवाचे उद्दिष्ट काय माहिती का विसरून गेले ते? ऐश्वर्यामुळं, लक्झरियस लाईफमुळं विसरून गेले. एकेकाळी तुम्ही काय होता आठवा? कुठून आणलं देवाने तुम्हाला? विचार करा. दैववचन काय सांगतं? तो दीनांना धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. होतो का त्या योग्यतेचा आपण अधिपतीच्या पंक्तीस बसण्याच्या? पण जर बसलेलो आहोत मग का बसलो? कोणी बसवलं? कशासाठी बसलो? उद्देश काय? दृष्टिकोन काय आहे? स्वतःचा फायदा करून घेणं, स्वतः लक्झरियस लाईफ जगणं, स्वतःपुरतं मर्यादित राहणं. काय उद्दिष्ट काय आहे? तुम्हाला जर देवाने जर अधिपतीची पंक्तीस बसवली, काय उद्दिष्ट आहे? षड्यंत्र करणं, एकमेकांना पाडणं, एकमेकांविरुद्ध खोट्या साक्षी देणं, एकमेकांना हेतुपुरस्सर त्रास देणं, गलिच्छ राजनीती करणं. काय उद्देश काय चर्च? काय उद्देश काय? येशूचा उद्देश काय होता? असं काय होतं का? येशूचा उद्देश असं काही नव्हता. काही असं काही उद्देश नव्हता येशूचा. येशूचा उद्देश एकच होता, मला जागा नाही भेटली, गाईच्या गोठ्यामध्ये जन्म होणार आहे. येस, स्वीकारलं येशूने. मरियेने काही कुरकुर नाही केलं त्या ठिकाणी. यौसेफने कुरकुर नाही केली. हा, त्या ठिकाणी अतिशय जगाचा निर्माण करता देव गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला. स्वीकारलं ना त्याने ते. पण त्याचा उद्देश बदलला नाही, त्याचा दृष्टिकोन बदलला नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याचं आचरण बदललं नाही, त्याचं काम बदललं नाही, त्याची वागणूक बदलली नाही. काहीच नाही बदललं त्याच्या जीवनामध्ये. काही नाही बदललं. काहीच नाही बदललं. का नाही बदललं माहिती का? कारण योहानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, मी जे काही करतो ना, ते मी माझ्या पित्याला करताना पाहतो आणि मग करतो. मी स्वतःहून काही करत नाही. आपण स्वतःहूनच करत बसतो. देवाची योजना जाणतो एखादी गोष्ट करण्या अगोदर. मार्गदर्शन घेतो देवाचं, प्रार्थना करतो एखादी गोष्ट करण्याकरता. विचार करतो, देवाकडून मिळवतो काही मार्गदर्शन. का मनाला येईल तसं करायचं. 2-4 लोक सोबत राहतात, काही पण सांगून देतात आणि निर्णय घ्यायचा. केलं तसं. देवाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये काही. का स्वतःचं राज्य सुरक्षित करण्याकरता आहे. स्वतःचं घर सुरक्षित करण्याकरता आहे. स्वतःचं बघा तुम्ही वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलंय, येशूने सत्याकरता मरण पत्करलं. येशूने स्वतःचं लाईफ सुरक्षित केलं नाही. हा,
येशूने दुसऱ्यांचं लाईफ सुरक्षित केलं. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले योहानाला, योहाना ही तुझी आई. आणि वचन सांगतं की त्या दिवसापासून त्याने मरियला आपल्या घरी नेलं. त्याने त्याच्या आईचं लाईफ सुरक्षित केलं. त्याने त्याच्या शिष्यांचं लाईफ सुरक्षित केलं. सर्व तितर बितर निघून गेले, पळून गेले सर. आपल्या जीवनाबद्दल काय? आपण आपल्या स्वतःबद्दल विचार करतो, आपल्या परिवाराबद्दल विचार करतो. दुसऱ्यांचं काय? जगलं तर जगला आणि मारला तर मेला, काय घेणं देणं नाही. येशूने तर असा विचार नाही केला. येशूने असा विचार नाही केला. आपले विचार केव्हा बदलतात माहिती का? ज्यावेळेस आपल्याला सगळीकडे हिरवं दिसते ना, तेव्हा आपले विचार बदलतात. लोटाला तीच दिसली होती आणि लोट गेला. काय झालं माहिती का? खाली आला, खाली. सर्व सोडून आला. सर्व सर्व काहीच घेऊन नाही आला. बायको पण गमवली त्यांनी. नका बघू हिरवळीकडं. आणि जरी बघाल ना, तर तुम्ही तुमचं पाचारण विसरू नका. हिरवळीला बघून पाचारण विसरू नका. पाचारण रूढ धरून ठेवा. काही होत नाही. सत्य बोलले, समोरच्या व्यक्तीला वाईट वाटलं आणि म्हणून त्याने तुम्हाला कामावून काढून टाकलं, म्हणून तुम्ही त्याला म्हणून त्याने तुम्हाला त्रास दिला, म्हणून तो तुमच्या विरुद्ध वाईट वागतोय. लक्ष द्या, हे येशू सोबत पण घडलं, आपल्या सोबत पण घडलं. पण त्यानंतर दिवस बदलण्याचं सामर्थ्य आहे ना देवामध्ये, येशूमध्ये आहे ना ते सामर्थ्य. तो तुम्हाला अनाथ सोडणार नाही ना. तो म्हटला ना, मी अनाथ सोडणार नाही म्हणून. मी परत येईल ना. मी परत येईल. बोल ना प्रभू येशू ख्रिस्त, मी परत येईल. प्रभू येशू ख्रिस्त बोलला ना. दिले ना त्याने आशीर्वाद. माणसाच्या आशीर्वादावरती अवलंबून राहणं. इतकं कमजोर बनू नका. श्रापित तो व्यक्ती ज्याचा भरोसा मनुष्यावरती आहे. जगाशी हात मिळवणी करणं देवाशी वैर, आणि म्हणून सत्याशी हात मिळवणी करणं चांगलं आहे. देव तुम्हाला कमी पडू देणार नाही. हो, दुष्काळ संपेपर्यंत जर देवाने एलियाच्या द्वारे त्या विधवेची काळजी घेतली, तिच्या घरातलं तेल नाही संपलं, मीठ पीठ नाही संपलं, तर तुमचं संपू देईल का तो? नाही संपू देणार. त्याच्याकडं एक दरवाजा बंद झाला म्हणून काय झाला? त्याच्याकडे अनेक दरवाजे उघडे केलेले त्याने. आणि म्हणून सत्य बोला, काय नव्हत. सत्य बोला. सत्यासाठी जोखीम पण पत्करायला तयार राहा. हो, पण स्पष्ट बोला. येशू बोलला स्पष्ट. शिष्यांनी विचारलं, कोण आहे गुरु तुम्हाला धरून धरणार? कोण आहे आम्हाला सांग, आम्हाला सांग. शेवटी पेत्राने तर योहानाला सांगितलं, योहाना तू विचार, तू जरा लईच क्लोज आहे तू जरा. योहानाने विचारलं, प्रभू कोण आहे तो? प्रभू म्हणाला, जो माझ्या ताटात हात घालून तो आहे. येशू खरं बोलला त्या ठिकाणी. खरं बोलला. येशूने परवा नाही केली. मी जर याला बोललो तर हा मग मला मी जर याला जर नाही बोललो तर जाऊ दे, हा मला धरून देणार नाही. 30 रुपये करता हा याचा विचार बदलून टाकेल, हा चेंज होईल, हा हा रोमी सैन्यांना, शास्त्री पुरुषांना आणणार नाही गेटसेमनी बागेमध्ये. असं काही फेवरचा विचार येशूने त्याच्या संदर्भात केला नाही. येशू म्हटलं हाच आहे मला धरून देणार. हा, कोणी जर चुकलं ना, त्याचा फेवरचा विचार नाही करू, त्याला त्याची चूक दाखवा, बोला सत्य. त्याला ते पटू नाही तर नाही पटू, पण सत्य बोला. ते देवाला पटतंय ना. हा, कारण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू देवाला पटलेलं काम करी, स्वतःला काय कर माहिती का, सादर करण्याचा होईल तितका प्रयत्न कर. संत पौल बोलतो त्याला सावध राहा. हो, कारभारी हा देवाला पटलेला असला पाहिजे. माणसाला पटत नाही तो कारभारी चांगला. चांगला कारभारी माणसाला नाही आवडत. हो, हो, तुम्ही माणसाला आवडावं म्हणून तुम्ही चांगला कारभार त्यांच्या दृष्टीने करायचा प्रयत्न करून देवाचं खूप ओढून नका येऊ. काही गरज नाही देवाचं खूप ओढून घेणं. निकोदेमसला कळालं की हा देवाकडून आलेले शिक्षक आहे म्हणून.
त्याला कळलं आणि त्याने उघड उघड येशूला सपोर्ट केला. त्याने रात्रीचं पण त्याला सपोर्ट केला. योसेफाला कळलं, आणि मथाईकर योसेफाला, की हा नीतिमान पुरुष आहे. त्याने सपोर्ट केला उघड उघड. त्याने आपली कबर देऊन टाकली. हो, आपल्याला केव्हा कळले? आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे परमेश्वराच्या न्यायावर येशूने विश्वास ठेवला. परमेश्वराचा जो न्याय आहे ना, त्याच्यावर येशूने काय केलं माहिती का? विश्वास ठेवला. लक्ष द्या, विरोधकांनी त्याचा न्याय केलेला होता. विरोधकांनी न्याय केलेला होता येशूचा, पण लक्ष द्या, येशूने परमेश्वराच्या न्यायावर काय केलं माहिती का? विश्वास ठेवला. आणि लक्ष द्या, येशूने विरोधकांच्या षड्यंत्राला परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिलं. थँक्यू पवित्र आत्मा. येशूने काय केलं माहितीये का? जे विरोधक आहे ना, जे पाडणार आहेत ना, जे खोटं बोलणार आहेत ना, जे षड्यंत्र करणार आहेत ना, जे धार्मिकतेचं सोंग घेणारे आहेत ना, जे स्वतःला इतरांपेक्षा चांगले दाखवणारे आहेत ना, अशा लोकांच्या षड्यंत्राला आणि अशा लोकांना येशूने परमेश्वराच्या हातात सोपवलं. येशूने पित्याच्या हातात सोपवलं. काय आहे आपल्यासाठी यामध्ये शिकण्याकरता? आपण पण तसंच केलं पाहिजे ना. दावीद राजाला ही गोष्ट कळाली होती. दावीद राजा म्हणतो स्तोत्रसंहिता 119 मध्ये, तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिवा आहे. तुझं वचन बघा, परमेश्वराचं वचनावरती अवलंबून राहून चालणं म्हणजे काय माहितीये का? जे येशूने केलं ते आपण केलं पाहिजे. आणि येशूने काय केलं? येशूने त्याच्या विरोधकांना, त्याच्या विरोधात षड्यंत्र करणाऱ्या सर्वांना परमेश्वराच्या हातात सोपून दिलं आणि त्यांनी परमेश्वराच्या न्यायावरती विश्वास ठेवला. आपण ठेवतो का? तुमच्यासोबत कोणी कसं का वागेना, तुम्ही त्याचा न्याय करू नका. तुम्ही त्याचा न्याय नका करू. कारण त्याचं न्याय करणं हे देवाचं काम आहे. त्याच्याविषयी योग्य तो निर्णय लावणं हे देवाचं काम आहे. रोमकराचं पत्र काढू आपण. रोमकराचं पत्र काढू आपण. 12वा अध्याय आपण काढू. थँक्यू पवित्र आत्मा, थँक्यू सो मच. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आपण काढू. आणि 19 वचन बघा काय म्हणतं त्या ठिकाणी. 19 वचन, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असं शास्त्रलेख आहे की सूर घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. कुणाचं काम आहे सूर घेणं? तुमचं. परत फेड करण्याचं काम कुणाचं आहे? तुमचं. क्रोध करण्याचं काम कोणाचं आहे? तुमचं. नाही, हे देवाचं काम आहे. पण ते आपण करत बसतो. याला दाखवतोच, याला बघतोच, याला असंच करतो, त्याला तसंच करतो, याला गाठतोच इकडं, याला हेच करतो. हे आपलं काम नाहीये. हा आपला बिझनेस नाहीये. आपला बिझनेस दिसतोय. येशूचा बिझनेस कोणता होता माहिती का? येशूचा बिझनेस होता ह्या सर्व षड्यंत्र करणाऱ्या लोकांना परमेश्वराच्या हातात सोपून देणं. तो आपला बिझनेस आहे. दॅट इज आवर बिझनेस. हो, सेवा करणं सोपं नाहीये. देवासाठी मरणं सोपं आहे. देवासाठी जगणं हे रोज मेल्याचा अनुभव घेणं आहे. म्हणून सेवा करणं सोपं नाहीये. स्वतःला रोज प्रति दिवशी 7 दिवस 24 घंटे स्वतःला अपडेट करत राहावं लागतं. स्वतःला हे सांगावं लागतं की तू बरोबर आहे की नाही, बघ, चेक कर, बघ, चेक कर. प्रार्थना आहे का जीवनामध्ये? वचन आहे का? जीवनामध्ये काही वाईट आहे का? आत्मपरीक्षण कर, क्षमा माग, पवित्र जीवन जग, ते देवाला आवडणार आहे. ह्या अप टू डेट ठेवावं लागतं स्वतःला 24 घंटे 7 दिवस जीवनामध्ये. प्रभूचं वचन सांगतं, जो नांगराला घालतो ना आणि मागे वळून बघतो, तो काही कामाचा नाही माझा. तो माझ्या कामाचं नाही. माझ्या कामाचं कोणी माहिती का? जो आपला वधस्तंभ घेतो आणि मला अनुसरतो, तो माझ्या कामाचा आहे. आपण आहे का त्याच्या कामाचं? तर आपण आपला वधस्तंभ आता टेकून दिलाय भिंतीला, आणि आपण मस्तपैकी आता जगाच्या राहाटीप्रमाणे करायची म्हणून करायची प्रार्थना, वचन जे आपल्याला पटतं
एखादं वाचून घ्यायचं 2-4 मिनिटं, 5 मिनिटं आणि चला भेटलं आणि लगेच प्रचार करायचा. अरे हे नाही चालत, हे देवाच्या राज्यामध्ये. हे नाही चालत देवाच्या राज्यामध्ये. बसावं लागतं. मोशे बसला, अहरोन बसला, हो, योहान बसला, पेत्र बसला, पौल बसला, येशू सुद्धा बसला त्या ठिकाणी गेतसेमनी बागेत प्रार्थना करत. बसावं लागतं. देवासोबत वेळ घालून टाइम स्पेंड करावा लागतो. जगापासून वेगळं व्हावं लागतं. स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं. देवाच्या वचनाचा आरसा स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकारावा लागतो. एवढं सोपं नाहीये परमेश्वराच्या न्यायावरती एखाद्या व्यक्तीला सोपवून देणं. त्या व्यक्तीला जो आपलं वाईट करतो त्याला, त्यातल्या त्यात, जो आपली बदनामी करतो, जो आपल्या विरोधात खोटी साक्ष देतो, जो आपल्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे षड्यंत्र रचतो. सोपं नाहीये एवढं चर्च. सोपं नाही. येशूने त्याच्या स्वतःची सुटका त्या वधस्तंभावरच्या मरणापासून करून घेण्याकरता त्याने लोकांवर दोष नाही टाकला. लोकांवर दोष नाही टाकला त्याने. आणि स्वतःची सुटका त्याने करून पण नाही घेतली. त्याने काय केलं माहिती का? त्याने परमेश्वराच्या जे काही नियोजन आहे ना, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला. पण त्याला माहित होतं, ज्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे तो माझा बाप आहे. तो माझा कैवारी आहे. ज्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे तो माझा आहे. त्याला माहित होतं. आणि तो सोडून तो क्रोध करत. तो जो आहे ना, वचन सांगतं, तो जो आहे ना, त्याच्या क्रोधाला मी वाट दिली. मी सूड घेणार नाही, मी क्रोध करणार नाही, मी न्याय करणार नाही, मी त्याला जागा देईन. आपल्या जीवनामध्ये काय आहे? विचार करा. काय आपण येशू सारखं सत्य बोलतो? काय आपण येशू सारखं कायम प्रार्थनेवर जीवन जगतो? काय येशूचा जसा दृष्टिकोन होता आपल्याकडे आहे? येशूने जशी शत्रूंना क्षमा केली तशी आपण करतो? येशूने जसा अपमान सहन केला आपण सहन करतो? येशूने जे आहे ते सत्यासाठी मरण पत्करलं, आपण पत्करतो का? आपली हानी पत्करतो आपण? पुढचा मुद्दा काय, येशूने जसं परमेश्वराच्या न्यायावरती विश्वास ठेवला, आपण परमेश्वराच्या न्यायावर विश्वास ठेवतो का? आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद द्या. प्रेज लॉर्ड सर्वांना.